सावलीचा पाठलाग, एक थरारक प्रेमकथा. IT हबमध्ये काम करणारी ईशा, दिसायला अत्यंत साधी पण तितकीच हुशार मुलगी. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात तिचं कोणाशी फारसं जमलं नाही, जोपर्यंत तिच्या आयुष्यात आर्यन आला नाही. आर्यन, एक उत्तम आर्किटेक्ट, मृदुभाषी आणि डोळ्यात एक गूढ चमक असलेला तरुण. त्यांच्या प्रेमाची सुरुवात एका पावसाळी संध्याकाळी एका छोट्या कॅफेमध्ये झाली. 2-3 महिन्यातच त्यांचं नातं इतकं घट्ट झालं की ईशाला वाटलं तिला तिचा मिस्टर परफेक्ट मिळालाय. पण सुखाच्या या चित्राला नजर लागली ती एका निनामी फोन कॉलमुळे. ईशा, सावध राहा. ज्याच्यावर तू प्रेम करतेस तो माणूस नाही तर एक शिकारी आहे, एका भरभसड्या आवाजाने फोनवर म्हटलं आणि खचकन फोन कट झाला. ईशाला आधी वाटलं की ही कुणीतरी थट्टा करतंय, पण त्यानंतर तिच्या घराबाहेर तिला विचित्र गोष्टी दिसू लागल्या. कधी तिच्या दारावर रक्तासारखा लाल रंगाचा डाग असायचा, तर कधी तिच्या बाल्कनीत कोणीतरी उभं असल्याचा भास व्हायचा. तिने हे सगळं घाबरत आर्यनला सांगितलं. आर्यनने तिला हळूवार मिठीत घेतलं आणि शांत केलं. तो म्हणाला, ईशा, तू खूप स्ट्रेस घेतीयस. आपण काही दिवस शहराबाहेर जाऊया का, माझ्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर? ईशाने सुटकेचा निश्वास टाकत होकार दिला. तिला वाटलं तिथे गेल्यावर तिला या भीतीतून सुटका मिळेल. पण तिला माहीत नव्हतं की ती स्वतःहून वाघाच्या जबड्यात जात होती. लोणावळ्याचं ते फार्म हाऊस एका निर्जन टेकडीवर होतं. सभोवताली दाट झाडी आणि भयानक शांतता. पहिल्या रात्री सगळं काही स्वप्नवत होतं. कॅन्डल लाईट डिनर, हलकं संगीत आणि आर्यनचं प्रेम. पण मध्यरात्री ईशाची झोप अचानक उडाली. तिला खालच्या मजल्यावरून कसला तरी आवाज येत होता. खट खट खट. ती हळूच पायऱ्या उतरून खाली गेली. आर्यन तिथे नव्हता. तिने पाहिलं की तळघराचा दरवाजा अर्धवट उघडा आहे. उत्सुकतेपोटी आणि भीतीपोटी ती आत शिरली. तिथे जे दृश्य होतं ते पाहून तिचे पाय जमिनीला खेळले. भिंतीवर तिचे शेकडो फोटो होते, पण ते साधे फोटो नव्हते. तिने ऑफिसला जातानाचे, भाजी घेतानाचे, अगदी ती झोपलेली असतानाचे फोटोही तिथे होते. आणि त्या फोटोंच्या बाजूला इतर 3 मुलींचे फोटो होते, ज्यांच्यावर लाल शाईने मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, कम्प्लीटेड. आणि ईशाच्या फोटोवर काय लिहिलं होतं? फायनल टार्गेट. आवडलं का माझं कलेक्शन? मागून एक थंड आणि भेदक आवाज आला. ईशा दचकून मागे फिरली. समोर आर्यन उभा होता, पण तो आर्यन नव्हता जो तिला माहीत होता. त्याच्या डोळ्यात आता प्रेम नव्हतं, तर एक भयानक क्रूरता होती. आर्यन, हे काय आहे? त्या मुली कोण आहेत? ईशा थरथरत विचारत होती. आर्यन एका वेड्यासारखा हसला आणि म्हणाला, त्या माझ्या जुन्या प्रेरणा होत्या ईशा. मला परिपूर्णतेचा ध्यास आहे. जेव्हा एखादं नातं शिखरावर पोहोचतं तेव्हा ते संपवून टाकायचं, जेणेकरून ते कधीच जुनं किंवा खराब होणार नाही. तू माझी शेवटची आणि सर्वात सुंदर कलाकृती असणार आहेस. ईशाने क्षणाचाही विलंब न लावता बाजूला असलेला एक जड शोपीस आर्यनच्या दिशेने फेकला आणि वरच्या दिशेला धावली. आर्यन ओरडला आणि शिकारी कुत्र्यासारखा तिच्या मागे धावू लागला. ईशाने स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं, पण आर्यन बाहेरून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करू लागला. धड धड धड. ईशा, बाहेर ये. तू पळून जाऊ शकत नाहीस. बाहेर पाऊस आहे आणि मैलोमैल कोणीही नाही. आर्यनचा राक्षसी आवाज घराच्या भिंतींना धडकत होता. ईशाने खिडकीतून बाहेर पाहिलं. खाली अथांग दरी होती. पळायला वाट नव्हती. तिने तिथे असलेल्या एका जुन्या लाकडी कपाटात लपण्याचा निर्णय घेतला. आर्यनने दरवाजा तोडला आणि आत शिरला. तो हातात एक धारदार सुरा घेऊन तिला शोधू लागला. लपाछपी खेळायची आहे का तुला? ठीक आहे, तो क्रूरपणे गुणगुणू लागला. दोघांमध्ये प्रचंड झटापटी सुरू झाली. ईशाने तिच्या बॅगमधील पेपर स्प्रे काढला आणि आर्यनच्या डोळ्यावर मारला. आर्यन कळवळला आणि मागे सरकला. त्याचा पाय निसटला आणि तो गॅलरीच्या रेलिंगला लटकला. ईशा, मला वाचव, प्लीज, मला वाचव. आर्यन आता गयावया करू लागला. ईशा त्याच्या जवळ गेली. तिने त्याचा हात धरला. आर्यनच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य आलं. त्याला वाटलं ती त्याला वर ओढेल, पण ईशाने त्याच्या डोळ्यात बघून शांतपणे म्हटलं, तू म्हटला होतास ना आर्यन, की नातं शिखरावर असताना संपवायचं असतं? आज आपल्या नात्याचा शेवट असाच होईल. तिने त्याचा हात सोडला. नाही. एक भयानक किंकाळी हवेत विरळली आणि आर्यन थेट दरीत कोसळला.
काही दिवसांनंतर पोलिसांनी आर्यनचा मृतदेह शोधून काढला. ईशाने दिलेले पुरावे त्या 3 हरवलेल्या मुलींच्या खुनाचा उलगडा करण्यासाठी पुरेसे होते. ईशा आता सुरक्षित होती, पण तिच्या मनात एक जखम कायमची राहिली होती. तिने खिडकीबाहेर पाहिलं. पाऊस अजूनही पडत होता. तिने चहाचा कप हातात घेतला आणि स्वतःशीच पुटपुटली, प्रेम सुंदर असतं, पण माणसाच्या मागे लपलेल्या सावल्यांपासून नेहमी सावध राहायचं.